हरे कृष्ण. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. हरे कृष्ण. तर आज तारीख किती आहे? 17 तारीख आहे. आज काय विशेष माहिती? अधिक मास. आणि आपल्या मराठी ह्याच्यात म्हटलं तर कुठला मास म्हणतात का? धोंड्याचा मास. धोंड्याचा मास का म्हणतात हे मलाही माहित नाही, पण तरी तर मी असे लोककथा ऐकली होती की ह्या महिन्यामध्ये जे काही तुम्ही भौतिक कार्य कराल ते तुमच्या पदरात धोंडा पडल्या समानच आहे. म्हणजे काय, या भौतिक जगामध्ये राहण्याला आपल्याला अधिक जास्त मुभा दिली जाईल. कोणाला राहायचंय का या जगामध्ये? परत यायचं आहे का? तर यायचं जर नसेल तर हा विशेष जो मंथ आहे याला पुरुषोत्तम मास म्हटलं जातं. अधिक महिना वर्षामध्ये पूर्ण 3 वर्षानंतर असा एक महिना येतो. म्हणजे होलसेल ज्यावेळेस म्हणतात ना की कधी कधी एखादा दुकानदार जर असेल तर आपला सगळा जो स्टॉक आहे बघून बघून त्याला कंटाळलेला असतो. आणि असा बघितलेला व्यक्ती कंटाळलेला तो काय म्हणतो, आता कधी याला बाहेर काढा म्हणते की तो मग काय करतो, चिप रेटमध्ये आपला काढून टाकतो. भगवंत पण म्हणतात या भौतिक जगामध्ये या लोकांना मला बघून 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 कंटाळाला कधी येणार आहेत एकदाचे, असंही ते विचार करतात. आणि त्यांनाही वाटतं की कधी मला हे येऊन भेटतील. तुम्ही ह्या महिन्यात जरा होलसेल भक्ती देऊन बघतो. आणि यासाठी भगवान श्रीकृष्णाने विशेष हा पुरुषोत्तम मास जो आहे तो अधिक मास हा याचं नियोजन केलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की राधाराणी इतकी कृपाळू आहे तर तिचा पण एक मास आहे. तो कुठला आहे? कार्तिक मास. कार्तिक मास आहे ना. आणि या कार्तिक मास मध्ये जेवढी भक्ती तुम्ही कराल, कारण राधाराणी प्रत्येक वेळी होलसेल ती म्हणते कधी एकदा माझ्याकडे येतील. मग कोण दयाळू आहे? कृष्ण दयाळू आहेत का राधाराणी दयाळू? हा, राधाराणी दयाळू आहे. पण कृष्ण ते पण विशेष कृपा करतात कधी कधी. चला या तुम्ही, कधी कधी दिलदार होतात. तर या अधिक महिन्यामध्ये जेवढं आपण आध्यात्मिक कार्य करू तेवढं आपल्याला लाभदायक आहे. तर आजच आपल्या ग्रुपवरती किती लोकांनी वाचलंय पुरुषोत्तम मासचे काही 27 मला वाटतं याच्यामध्ये व्रत सांगितलेले आहेत. तर ते आपण वाचूया, त्याच्यावरती थोडी थोडी चर्चा करूया आपण, चालेल? तर हा जो मास आहे या मासमध्ये कृष्ण वल्लभ मास पण म्हटलं जातं. कृष्णाला हा अतिशय प्रिय असा मास आहे, महिना आहे. आणि भक्ती वाढण्यासाठी, शुद्ध जीवन जगण्यासाठी आणि स्वतःला श्रीकृष्णाच्या प्रेममय सेवेसाठी समर्पित करण्याचा एक विशेष ही संधी आहे. आपल्याला भौतिक जगामध्ये अनेक लोकांच्या वरती आपण प्रेम करतो, पण ते कधी संतुष्ट होत नाहीत. का होतात? का नाही आपण कृष्णाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे? हे की त्या घरामध्ये असो किंवा आपल्या नातलगामध्ये असो, गावामध्ये असो, देशामध्ये असो, कुठे कुणाला संतुष्ट करू शकत नाही. हे की आध्यात्मिक कार्य करून भगवंतांना संतुष्ट करण्याचा जर आपण जर प्रयत्न केला तर निश्चितच आपल्याला भगवंतांना आपण प्रिय होऊ. तर म्हणून पुरुषोत्तम मासासाठी 27 साधना दिलेल्या आहेत. आणि या 27 साधनामध्ये पहिलं जे येतं ते सकाळी लवकर उठलं पाहिजे. आपली जर भौतिक प्रगती, कधी कधी काही लोक म्हणतात की अरे हे सगळे सूर्यवंश आहेत. ऍक्च्युली सूर्य उगवलाच की नंतरच उगवतात, तसं नाही पाहिजे. ऍक्च्युली सूर्यदेव कोणी व्यक्ती एखादा आपल्या घरामध्ये आलाय वरिष्ठ आणि आपण हातरून टाकून झोपलोय तर ते बरं वाटेल का? अरे नाही, तसं सूर्य देवता स्वतः तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येते की आजचा दिवस शुभ जाओ. आणि त्यावेळेस आपण काय करत असतो? झोपलेलो असतो. तर म्हणून
सकाळी आपण लवकर उठणं आवश्यक आहे या महिन्यामध्ये, तर 1 महिन्यामध्ये. तर सकाळी लवकर उठणं, प्रांतकाली ब्रह्ममुहूर्तावरती 4:30 ते 6:30 सूर्य उदयाच्या अगोदर त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. तर या ब्रह्ममुहूर्तामध्ये जो पण कोणी आपले आध्यात्मिक कार्य करतो ते अतिशय फलद्रूप होतात. म्हणून ब्रह्ममुहूर्ताचा आपण लाभ घेतला पाहिजे या महिन्यामध्ये. त्यानंतर या महिन्यामध्ये शक्य तितक्या भगवंतांच्या नाम जपाचा आपण माळ केली पाहिजे. लोक म्हणतात की आम्ही 24 तास जपतो, लेकिन कधी कधी झालं की असं आपण 24 तास खातो का हो? हे असं काय नाही. आपल्याला ज्यावेळेस जेवायचं टायमिंग असतं त्यावेळेस आपण काय करतो, बसतो आणि जेवतोच, है ना. 24 तास नाही, आपल्याला एक ठराविक टाइम आहे. तसं नाम स्मरणासाठी संख्यापूर्वक नाम गान करी. षडगोस्वामी सुद्धा म्हणतात की संख्यापूर्वक जप करणं हे महत्वाचं आहे. जसं आपण संख्यापूर्वक खातो, आज बाबा मला एवढंच आहे, हेच मी खातो, है ना. कधी कधी आहे होलसेलमध्ये कुठं पार्टी बिर्टी असेल, पण नाही, आपल्या ठरलेलं आहे. जेवढं आपण हेल्थला काळजी देतो तसंच आहे भगवत भक्तीची. जर आपल्याला व्यवस्थित आपण जर पालन केलं पाहिजे तर संख्यापूर्वक पाहिजे. नित्य नियमान. कधी कधी विचारतात की कुठं सांगितलंय भगवंतांनी हरिनाम करायला. भगवंतांनी ते सांगितले सततम कीर्तयंतो माम यतंतच्च दृढव्रता. हे अर्जुना, सतत माझ्या नावाचा जप कर. आणि कसा कर? दृढव्रत घेऊन. तर म्हणून या महिन्यामध्ये आपल्याला काय केलं पाहिजे, दृढव्रत घेतलं पाहिजे आणि आपण नामजप केला पाहिजे. त्यानंतर नामजपाचं इतकं महत्व आहे. त्यानंतर 3 जे आपले जे गीत जे आहेत ते गाणं महत्वाचं आहे. सकाळी जसं आपण स्टार्टिंगला जय राधा माधव म्हटलं जातं. हे गाण्यात खूप हे जे काही ठराविक 4 कडवे आहेत ना, पूर्ण भगवंतांच्या लीला ह्याच्यामध्ये बांधून ठेवलेले. सकाळी जय राधा माधव, दुपारी जे आहे ते चौराग्य गण्य, म्हणजे भगवंत कसं आपलं हृदय चोरतात हे खूप सुंदर असं. समीक्षा माता आता म्हणले की आपल्याला हे शेवटी आपण गाऊ हे चौराग्य अष्टकम. तर भगवंत किती कृपाळू आहेत ते त्या भजनामध्ये आपल्याला येत. आणि त्यानंतर संध्याकाळी रोज सांगितलं जातं की जगन्नाथ अष्टकम. हे कुठलंही अष्टकम भक्तीमध्ये जे अष्टकम, बरीच अष्टकम, चैतन्य शिक्षा अष्टकम आहे, आपण नेहमी रोज सकाळी म्हटलं जातं. ह्या चैतन्य महाप्रभूंनी जे आपल्याला शिकवण जे दिलेले आहे, जे शिक्षा अष्टकमची, ह्या शिक्षा अष्टकम मध्ये अर्थ भरलेला आहे पूर्ण. असे अनेक अष्टकम आहेत. तर ह्याच्यात कमीत कमी आपण जगन्नाथ अष्टकम तरी आपण काय केलं पाहिजे, वाचलं पाहिजे किंवा पठण केलं पाहिजे. त्यानंतर चौथा आहे की या मंत्राचा दिवसातून 3 वेळा तरी जप केला पाहिजे. आता कुठला हा मंत्र आहे? गोवर्धन धरम वंदे गोपालम गोपरुचिनाम गोकुले वत्समे इसनम गोविंदम गोपिका प्रियम. भगवंत कसे प्रिय आहे. गोवर्धनाची पूजा तुम्ही रात्रंदिवस कधीही करू जाऊ शकता, इतके कृपाळ आहेत. आपण म्हणतो ना की गिरिराज गोवर्धन जे वृंदावनात आहे, लोक रात्रीची पण परिक्रमा करतात. असा कधी आपल्याला तिथं व्यक्ती मिळणार नाही की गोवर्धनची परिक्रमा करेल. अशी या भूतलावरती एकच डीटी आहे की ते नेहमी जागृत अवस्थेमध्ये, कधी आरती करा, कधी भेटा, त्यांचे दरवाजे कधीच बंद झालेले नाही. का झालेत असं आज ठरले का गोवर्धनजींचं दर्शन बंद झालंय? नाही, इतके गोवर्धनजी कृपाळ आहेत. तर म्हणून असे हे गोवर्धनजींचा जो मंत्र जो दिलाय तो आपण दिवसातून कमीत कमी 3 वेळा तरी जप करा. आपल्या वेणू ग्रुप सत्संगावरती हे टाकलेलं आहे सगळं.
रोज हे 27 नियम तरी कमीत कमी पाठांतर करा. ह्याच्यातला 1, 2, 4, 27 केलं तर चांगलंच आहे. त्यानंतर भगवद्गीतेचा 15वा अध्याय जो आहे हा रोज वाचा किंवा याचं पठण करा. भगवद्गीतेचा 15वा अध्याय, त्याला पुरुषोत्तम योग म्हटलं जातं. पुरुषोत्तम योग. तर भगवान श्रीकृष्ण कसे पुरुषोत्तम आहेत. सर्व पुरुषांच्या मध्ये सर्वश्रेष्ठ पुरुष कोण असेल तर भगवान श्रीकृष्ण. आपल्याला फक्त नाव लागलंय पुरुष, पण आपण खऱ्या अर्थानं पुरुष नाहीये. त्या अर्थामध्ये हे भौतिक जगात आपण नाही. भगवत धामात पुरुष स्त्री हे नाहीच आहे. सगळे आत्मस्तरावरती. जो जशी ज्याची इच्छा आहे ना, हे यथा माम प्रपदन्ते ताम तथैव भजन. जशी ज्याची इच्छा आहे तसं भजन केलं जातं. प्रभुपादांचं एक कोटिंग आहे. प्रभुपाद म्हणतात आध्यात्मिक जगात आणि भौतिक जगात काय फरक आहे. एवढाच फरक आहे की हे मर्त्य लोक आहे आणि ते अमरत्व. तिथं मरणच नाही आध्यात्मिक जगात. फक्त जसं आपण कधी कधी नदीच्या काठावरती जातो आणि नदीच्या काठावरती शांत पाण्यामध्ये एक परछाई बघतो. बघितले कधी? ते वृक्ष जे आहेत ना, कधी कधी शेंडे खाली दिसतात, त्यांची बुडकी वर दिसतात. बघितली अशी परछाई? तसंच आहे ऊर्ध्वमूलम अधशाखा. की वर मुळ आहेत आणि अधशाखा. हे भौतिक जगाचं वर्णन आहे की काय नाही, असंच आहे आपण सर्व. फक्त तिथली सुंदरता अतिशय सुंदर आहे. या जगामध्ये सुंदरतेसाठी आपण काय करतो? प्रयत्न करतो. तिथं सुंदरतेसाठी प्रयत्न करावा लागत नाही. तिथं आपोआप सुंदरता आहे. आपोआप अवगत सुंदरता म्हणतात त्याला. तर असं हे आध्यात्मिक जग आहे. तर हाच फरक आहे की या जगात प्रतिबिंब आहे. हे काय आहे? जग म्हणजे काय? आध्यात्मिक धामाचं प्रतिबिंब आहे. जसं आपण नदीवरती प्रतिबिंब बघतो, एखाद्या तळ्याच्या काठावरती झाडाचं प्रतिबिंब बघतो, तसंच आहे. आणि त्या ठिकाणी शाश्वत आहे आणि इथं काय? नश्वरता. शाश्वत नाही या जगात. भगवत भक्ती सोडली तर या जगात काही शाश्वत नाही. पण शाश्वततेला काय झालंय? आपण चिकटलेलो आहोत अशाश्वततेला. हे कधी आपली अशाश्वतता निघून जाईल? जसं की वाटते की अरे मी भक्तीत आलो, माळा केली, 1 वर्ष 2 वर्ष 10 वर्ष, वयाच्या 60 वर्ष, आता तरी माझ्यात बदल व्हायला पाहिजे. बदल होईल, माहित नाही किती जन्म लागतील आपले. तर म्हणून प्रभुपाद कधी कधी उदाहरण देतात नारळाचं. नारळ आपला पाहिलेला आहे, ओला नारळ हलवला की आत काय हलतं? पाणी हलतं. आणि फोडला की त्याचं खोबरं काढायला किती लोकांना खोबरं काढलंय त्याचं? सहजासहजी निघतं ना? अगदी सहज निघतं का? आणि तोच नारळ सुकून आहे ना, आत काय होतं? डग 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 हलतो. फोडा त्याला, गट्टू जसाच्या तसा बाहेर येतो. आध्यात्मिक ते म्हणजे पण असंच आहे. आपल्याला भक्तीमध्ये राहायचंय, भगवत भक्ती करायचंय, जप करायचंय, नियमाचं पालन करायचंय. प्रभुपादांना एक विधा विचारलं एका व्यक्तीने की प्रभुपाद हा जप कुठेपर्यंत करायचंय? प्रभुपाद म्हणले इथं पण जप करायचं आणि तिथं पण जपच करायचंय. चिंता करू नको, हे जपच करायचंय आपल्याला. त्याच्यामुळे असं कोणाला वैताग नाही आला पाहिजे अरे मी जेवढा माळा करतोय आहे किती वर्ष करायचंय. नाही, हे शरीर ठेवेपर्यंत करायचंय आपल्याला. आणि हे शरीर ठेवल्यानंतर सुद्धा भगवत धामात गेल्यानंतर सुद्धा आपल्याला जपच करायचंय. हे प्रॅक्टिस आहे. जसं कधी कधी मुलीला चपात्या शिकवायला जातात. एका मी घरात गेलो होतो, म्हणलं तुला काय भाकरी बनवायला जमतं का? चपाती जमणार? म्हणली भाकरी. म्हणले का? त्या हाट्यामध्ये मळायला ना, त्या हाताला एवढं चिकटतं ना. म्हणले बापरे. म्हणजे 9 कन्या आहेत, त्याला चपात्या शिकवत होती आई. म्हणजे भाकरीचं पीठ लगेच ते म्हणून आपलं, म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस नाही. भगवत भक्तीमध्ये आपल्याला नित्य नियमानं प्रॅक्टिस करायची आहे. हे जगच आपल्याला प्रॅक्टिससाठी दिलेलं आहे. आणि मग असंच आपण जर भक्तीत राहू तर प्रभुपाद म्हणतात की कशाला अनेक जन्माची तुम्ही वाट बघताय? या जन्मात आपल्याला भगवत धाम प्राप्त झाला पाहिजे. या दृढतेनं आपण भक्ती केली पाहिजे. मग कशी केली पाहिजे?
बस सत्संगात राहणं, भगवत भक्ती करणं, यथाशक्ती सेवा करणं. आणि मग असाच भगवत भक्तीमध्ये राहिलेला व्यक्ती एक दिवस नारळासारखा असा हलेल. त्यातलं पाणी हलेल का गट्टू हलेल? काय हलेल? गट्टू हलेल. तो खडखड खडखड वाजेल आणि फोडला की जसा आहे तसा आहे ना. तर म्हणून प्रभुपाद म्हणतात की भक्तीमध्ये यू स्टे इन कृष्णा कॉन्शियसनेस. तुम्ही फक्त भगवत भक्तीमध्ये राहा, प्रयास करत राहा. काय करायचंय? प्रयत्न करायचे. रिझल्टची वाट बघायची नाही. रिझल्ट त्यांच्या हातात आहे. कोणाच्या? भगवंतांच्या हातात आहे. म्हणून रिझल्ट काय देतील ते त्यांच्या हातात आहे. तर म्हणून आपल्याला या महिन्यामध्ये भगवत भक्तीचं नामस्मरण करायचं आहे. 15वा अध्याय पुरुषोत्तम जो अध्याय आहे पुरुषोत्तम युग तो आपल्याला वाचायचा. दररोज श्रीमद भागवतामध्ये 10-14 हे पाठ करायचं आहे. ब्रह्मदेवाची प्रार्थना. श्रीमद भागवतमध्ये जो 10वा स्कंद आहे त्याच्यामध्ये 14व्या अध्यायामध्ये ब्रह्माजींची प्रार्थना आहे. ज्यावेळेस ब्रह्माजीने अपराध केला होता ना, ठीक आहे. बघा, आपण तर अपराध करतोच, पण देवी देवता सुद्धा अपराध करतात. त्याच्यामुळं अपराध जरी झाला तर परत तो अपराध होऊ नये यासाठी आपण भगवत भक्तीमध्ये दक्ष असणं आवश्यक आहे. नरसिंहदेवांच्या प्रती भगवान अनेक असुरांनी अपराध केले. हिरण्यकशिपुनी, हिरण्याक्ष. भगवंतांनी त्याला निग्लेक्ट केलं. ठीक आहे म्हणले. सूर्याकडे बघून जर कुणी थुकला तर तो थुंकी कुठं पडणार आहे? सूर्यावरती जाणार आहे का? आपल्याच तोंडावरती येणार आहे की नाही. त्याच्यामुळे म्हटले, भगवंत म्हटले की अरे हिरण्यकशिपुनी मला, पण जर माझ्या भक्तासाठी तू अपराध केलास तर तो मी सहन करणार नाही. त्याच्यामुळं इंद्राने अपराध केला, ब्रह्माजीने अपराध केला, भगवंतांनी माफ केलं. ठीक आहे. पण भक्ताप्रती अपराध कधी भगवंत सहन करत नाहीत. म्हणून ही जी त्याच्यानंतर ज्यावेळेस ब्रह्माजी आले तर ब्रह्माजींनी स्वतः प्रार्थना गायली. ती प्रार्थना जी आहे याच्यामध्ये आपण रोज वाचण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर 7वं जे आहे, साधी राहणी उच्च विचार. आपली राहणी कशी पाहिजे? सिंपल. प्रभुपादांची आपली फिलॉसॉफीच आहे काय? साधी राहणी आणि उच्च विचार. आज कसं आहे, भौतिक लोक काय करतात? विचार राहणीमानी उंचावलेले आहे की नाही, पण विचार जे आहेत ते कलुषित झालेले आहे की नाही. जसं वर 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 गेले लोक 110व्या मजल्यावरती राहत आहेत. 110व्या मजल्यावरती राहत आहेत, पण त्यांचे विचार काय? मी कसा भोग करीन. प्रभुपाद म्हणतात की दॅट इज नॉट कल्चर, दिस इज अ वल्चर. वल्चर म्हणजे गिध. गिध पण वर आकाशात असतं, आपल्याला दिसतं कधी, पण ते जे गधाड जे आहे ते खाली बघतं काय की कुठं मला मांस मिळतंय, कुठे एखादं माझं मेलेलं जनावर आहे आणि त्या ठिकाणी मी ते खाऊ शकेन. तर आपलं कल्चर जे आहे ते महान आहे, आपली संस्कृती महान आहे, आपली भगवत भक्ती संस्कृती आहे. भगवंतांचा आपल्याला आश्रय घ्यायचा आहे, भगवंतांचं नामस्मरण करायचंय. त्यासाठी हा मनुष्य जीवन आपल्याला मिळालेलं आहे. आपल्याला मनुष्य खाऊ पिऊ मजा करू आयुष करू याच्यासाठी नाही. आहार निद्रा भय मैथुनंच सामान्य येतात पशुबी नरानं धर्मे हितेश अधिक विशेष धर्मेहीन पशुबी समान. आहार निद्रा भय मैथुन हे जे आहेत हे पशुमध्ये पण आहेत, आपल्यामध्ये पण आहेत. फरक काय आहे? फरक काय? ते 4 पायाचे पशु असतील, 2 पायाचे पशु असतील, तेही भोग करत आहेत. आहार कुठं पडलाय? निद्रा मी कशी करू?
झोप कशी घेऊ, माझं भीतीपासून रक्षण कसं करू, आहार निद्रा भय आणि मी कशी मुलं उत्पन्न करू आणि मी त्याची काळजी घेऊ. नाही, भगवंतांनी ज्याला जन्माला दिलेला आहे तो जन्म त्याचं ठरवून दिलेलं आहे, त्याला भगवंत मदत करणार आहेत. पण काय असतं, आपल्याला ते खूप मोठं टेन्शन असतं. म्हणून मनुष्य दुःखी काय, एक तर भविष्यातला विचार करतो, नाहीतर भूतकाळातला. वर्तमान काळात कधीच आपण जगत नाही. आत्ता काय आपल्याकडे आहे, आत्ता आपल्याला कसा वेळ आहे त्याच्यासाठी. किती लोकांचं हिता बसून सुद्धा मन घरात आहे, जाते की नाही आपलं. हा, असं होतंय. तर ती एकाग्रता आपल्याला भगवत भक्तीमध्ये आणायची आहे. म्हणून साधी राहणी, उच्च विचार हे आपले तत्वज्ञान आहे. त्यानंतर प्रभुपाद सांगतात, साधी राहणी उच्च विचार. साधी राहणी असावी भगवंताप्रती, आपल्याला भगवंतांना आपलंसं कसं करायचंय ही आपली विचारसरणी असली पाहिजे. त्यानंतर सांगितलंय की 8वं की भोग शिजविणे आणि ते फक्त तूप वापरावे. बापरे, तुपामध्ये भोग शिजवा, शक्य असले तर शिजवा, 1 महिना तुपाशी खा, पण तुपामध्ये भोग पहिला बनवा. आपण विचार करतो कसा, आज काय भगवंतांना मी देऊ. आपलं काय असतं, आज काय मी माझ्यासाठी काय बनवणार आहेस, आहे ना. प्रभुपाद म्हणतायत की भारतामध्ये स्त्रिया आपल्या पतीला पतिदेव म्हणून त्यांचं हे असतं. जी पत्नी आपल्या पतिदेवांना विचारते आज काय बनवू, खऱ्या अर्थाने ती पतिव्रता असेल, माहित नाही. प्रभुपाद म्हणतात की प्रत्येक पत्नीनं कर्तव्य आहे की पतीला विचारलं पाहिजे की मी तुमच्यासाठी काय बनवू. किती लोकांना विचारते, पतिदेव हात वरती करा. तुम्ही किती लोकांना विचारता, होतं असं नाही. पण खरं पाहिलं तर प्रभुपाद म्हणतात की आपण पतिदेवांना विचारलं पाहिजे आपले खरे पती कोण आहेत. भगवान, जगदस्य माता पिता, हा तेच आपले पिता आहेत, माता आहेत, पतिदेव तेच आहेत, भगवंत आपले पती आहेत खऱ्या अर्थाने, किती नाही. तर भगवंतांना पहिले विचारलं पाहिजे. तर भगवंतांना भोग शिजवण्यासाठी आपल्याला तूप वापरलं पाहिजे. शक्य झालं तर गायीपासून गायीचं तूप बघायला मिळत नाही. हरे कृष्ण. पण आम्ही शास्त्रामध्ये ते वाचन करतोय, प्रयत्न करू आपण की भगवंतांना कशा पद्धतीने आपल्याला देता येईल. 9 आहे की ब्रह्मचार्य व्रत आपण पालन केलं पाहिजे या महिन्यात. हे जे संसारिक कृत्य जे आहे हे या महिन्यामध्ये आपण नाही केलं पाहिजे. हा जो महिना जे ते तपस्येसाठी आहे. म्हणून या महिन्यामध्ये आपण कशा पद्धतीने आपण ब्रह्मचार्य व्रत पालन करून भगवंतांची जास्तीत जास्त भक्ती करू, नामस्मरण करू, ह्याच्यावरती आपलं ध्यान असलं पाहिजे. 10 आहे की सर्व क्रिया फक्त कृष्ण भजनामृताच्या मूड मध्ये करा. आपली जी पण काही रोजची जी क्रिया आहे ते भगवंतांना मी कसं खुश करू. कृष्ण भावनामृत. आपल्याला का आपल्या संस्थेचं प्रभुपादाने नाव दिलेलं आहे कृष्ण भावनामृत. आपल्या संस्थेचं नाव काय, इस्कॉन. काय इस्कॉन म्हणजे काय, इस्कान से सुनो, इस्कान से उसकान से सोड दो, असं आहे का इस्कॉन. कधी कधी मला म्हणले ए इस्कॉन काय, इस्कान से सुनो उसकान से छोड दो. नाही, इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस. आंतरराष्ट्रीय, नुसती राष्ट्रीय नाही, है की नाही, आंतरराष्ट्रीय पूर्ण जगभर ही फोपावलेली ही कृष्ण भावनामृत. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, कृष्ण भावनामृत. प्रभुपादांना एकदा ही संस्था स्थापित करताना प्रभुपादांना म्हणले की प्रभुपाद आपण या संस्थेचं गॉड कॉन्शियसनेस करू. प्रभुपाद म्हणले की गॉड कॉन्शियसनेस, कलियुगात अनेक लोक स्वतःला भगवंत म्हणून मानणारे लोक आहेत. म्हणजे स्वतःलाच म्हणतील भगवंत, गॉड कॉन्शियसनेस नाही, कृष्ण भावनामृत ही आपल्याला संस्थेचं नाव द्यायचं. भगवंतांचं नाव काय,
कृष्ण सर्व आकर्षती इति कृष्ण. का हो तुम्ही कृष्णच कृष्ण का म्हणतात? रामाचं नाव तुम्ही कमी घेता हो, पहिल्यांदा कृष्णाचंच नाव नाही म्हण. आपल्याला जसं बिल बोर्ड बघतो ना आपण, बिल बोर्ड म्हणजे काय म्हणतो त्याला मराठीमध्ये? मोठे मोठे बोर्ड असतात ना, बॅनर्स बॅनर बॅनर ठीक आहे. त्या बॅनरवरती एखादं लाईटचं बटन असतं है ना, आणि लाईटचं बटन असतं त्याच्यावर फोटो कोणाचा असतो? एखाद्या स्त्रीचा फोटो असतो है ना, काय नटनट्या म्हणतात त्यांचा फोटो असतो. त्या बटनाचा आणि त्याचा काय संबंध आहे? पण एक लोक आकर्षित करतात है ना, आकर्षणाचं माध्यम. तर म्हणून आपल्याला हा कसा विषय तिकडे गेला मी चालू सर्व आकर्षण. जसं आपल्याला भौतिक गोष्टी आकर्षणासाठी, पण ते कितपत आपलं आकर्षण आहे? काही काळ असत, काही हे सौंदर्य किती क्षणिक सौंदर्य. भगवंतांचं सौंदर्य आजही त्याच्या सौंदर्याची स्तुती केली जाते. कृष्णाकडे बघितल्यानंतर असं होत नाही की कुणाचं आकर्षण. म्हणून प्रभुपाद म्हणले की कृष्ण भावना अमृत संग, गॉड कॉन्शियसनेस. प्रभुपादाने किती सोच समज कर आपल्या नाव दिलेलं आहे. त्यानंतर ह्या कृष्ण भावनामृत मध्ये आपण नेहमी काय असलं पाहिजे? मूड मध्ये. लोकांना वाटतं की 16 माळा का आपल्याला लिहिलेत? आपल्यात 16 माळा तर आहे, गौडी मठामध्ये 64 माळा आहेत. बरं झालं 192 माळा करायला सांगितले है की 64 माळा. प्रभुपादांनी जपाचं टार्गेट आहे. गौडीय संप्रदायामध्ये म्हणजे भक्ती सिद्धांत सरस्वतीचे 64 गौडीय मठ आहेत, आणि या 64 गौडीय मठामध्ये आजही काही ब्रह्मचारी, काही ग्रस्त हे 64 माळांचा जप करतात. आपल्याला किती सांगितलंय? 16 माळा. प्रभुपाद हे माळाचं टार्गेट ठरवताना प्रभुपाद म्हणले की 64 आहे, मी एवढं काम करायचं, प्रभुपाद कमी करा. मग प्रभुपाद म्हणले की ठीक आहे. मग त्याच्यातल्या अजून 16 करू, म्हणजे किती होईल? 64 मधले 16 केले तर किती होईल? हा, माझं गणित कच्च आहे. 64 मधले 16 कमी केले तर किती? 48 माळा करूया बस. म्हणजे 16 माळा तुम्हाला नको हे पण खूप जास्त होते. प्रभुपाद अजून कमी करा ना काहीतरी. प्रभुपाद म्हणले की आणखीन 16 कमी करू, म्हणजे 32 माळा करूया. किती? 32 माळा करूया. म्हणजे नाही एवढं पण आपल्याला प्रभुपाद हे आपलं प्रिचिंग मुवमेंट आहे. तुम्हीच सांगताय प्रचार केला पाहिजे, प्रचार झाला पाहिजे, मंदिरं बांधली पाहिजे, सत्संग खोलले पाहिजे. एवढं 32 माळा कसा जप करायचा? प्रभुपाद म्हणले 16 माळा जप करा बस. म्हणले आता याच्या पुढे कमी नाही. म्हणून प्रभुपादांची दया, किती प्रभुपाद कृपाळ. 16 माळा जप करा आणि आपलं जीवन. आणि 16 माळा करताना पण कधी कधी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण घिजरतो असतो. किती लोकांचं असं होतंय. म्हणून सकाळी लवकर उठा, नाम जप पहिला करा, नंतर मग. आणि बघा तो दिवस आपला कसा जातो. ज्या दिवशी आपला 16 माळ दीक्षा घेण्याची इच्छा आहे किंवा दीक्षा घेऊ इच्छितात, ज्यांनी घेतलेलं आहे, 16 राऊंड तुम्ही पूर्ण करा आणि बघा आपल्या भक्तीमध्ये काय प्रगती. हा, असं वाटतं की डोंगर आपल्या डोक्यावरचा खाली झाला आणि आता प्रभूजी सांगा काय सेवा करू है ना. हा जरूर हे बर्डन आहे. हे बर्डन असलं तर थोडं भगवत भक्तीचं बर्डन आहे. हे बर्डन नाही वाटायला पाहिजे. पण कधी कधी यशोदा माता पण बर्डन खाली होती. मी कृष्णाची सेवा करू कशी, तिला नेहमी चिंता लागलेली असायची. ती चिंतित असायची नेहमी. पण कुणासाठी चिंता करत होती ती? कृष्णासाठी, त्या कानासाठी चिंता करत होती. ह्याला आज आसूर कुठला येईल, काय हे करेल, कसं माझ्या कानाचं होईल, कसा गाय घेऊन जाईल, कसा तो लवकर परत येईल. नेहमी चिंतेमध्ये असायची. मी तिची कशी सेवा करू, हा नेहमी चोऱ्या करत असतो. कसा माझ्या घरी मी चांगलं त्याच्यासाठी लोणी काढेल, कसं मी त्याच्यासाठी चांगलं दही लागेल, कसं मी चांगलं दूध त्याच्यासाठी. नेहमी चिंतेमध्ये असायची. ती पण कृष्ण भावना बाहेर होती. आणि म्हणून प्रभुपादांनी हे विचार केला की यशोदा मातेसारखे आपले पण भक्त कसे असले पाहिजेत? कृष्ण भावनेमध्ये असले पाहिजे. म्हणून 16 माळा दिल्या.
हा, कमीत कमी सकाळी नाही झाले तर दिवसभर म्हणतील माझा जप राहिलाय, माझा जप राहिलाय, माझा जप राहिलाय. म्हणजे 16 माळा राहिले, 4 माळा राहिले, 2 माळा राहिले. हे राहिलं पाहिजे. का? कारण आपल्याला कृष्ण भावनाभावित आपलं जीवन जगायचं आहे. तर त्या मूड मध्ये आपल्याला भगवत भक्ती घ्यायची. त्यानंतर सांगतात की ब्रह्मचर्य व्रत पालन, कृष्ण भावनिक मूड, भौतिक कर्मापेक्षा आध्यात्मिक कर्मांना आपण प्राधान्य दिलं पाहिजे. भौतिक कर्म आहेच, आपल्याला करायचंच आहे, पण आध्यात्मिक कर्म करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? प्राधान्य दिलं पाहिजे. की कशा पद्धतीनं मी आध्यात्मिक कार्य पहिलं कसं करू. तर मी कधी कधी उदाहरण देतो, है की नाही? बऱ्याच वेळेस आपण हे काम राहिलं, ती काम राहिलं, ती काम राहिलं, आणि ते काम झालं की आपण माळ घेऊन शांत बसू आणि जप करू. त्या जपाला काही किंमत नाही. जसं 000 आणि 1 दिला तर त्या 1ची काय किंमत आहे? एकच राहिलं तर ना. आणि तेच आपण 1 पुढं करा आणि मग 000 करा, है की नाही? त्याला खूप मोठी किंमत आहे. हे भौतिक जगात आपण बरेच संसारिक आपण कार्य करत जरी असलो ना, तर पहिलं प्राधान्य आपण संसारिक कार्याला देतो. तर ते कसं मी बदलू शकेल? 1 महिनाभर तरी त्याचं आपण केलं. बाबा मी ठीक आहे, माझा एवढा माळ मी जप करेन. बघा त्याचं किती शक्ती येते त्याचं. कृष्ण स्वतः आपल्याला मदतीला येतात. स्वतः आपल्याला मदत घ्यायची नाही कृष्णाकडून, पण अनेक आपल्या कितीतरी संतांच्या मध्ये आपण कितीतरी कहाण्यांमध्ये गेले. जनाबाईचं जातर दळलं, हा, कुंभाराचं चिखल तोडून, रोहिदासाची चपल शिवून दिली विठ्ठलाने. काय कुठून? खरंच झालं की नाही? झालं. हे जे अनेक संतांचे हे जे पुरावे आहेत, ह्या पुराव्यांना आपण धरून आपली भगवत भक्ती केली पाहिजे. त्यानंतर आपली ही जे भौतिक कार्य जे आहेत त्याला प्राधान्य न देता आध्यात्मिक गोष्टींना आपण प्राधान्य दिलं पाहिजे. शारीरिक ज्या गरजा ज्या आहेत ते कमीत कमी करा आणि आध्यात्मिकला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. शरीर आपण वर्ष पोचतोयच ना आपण, आहे की नाही? सकाळी उठलं की नाश्ता असतो, दुपारी आलं की जेवण असतं, संध्याकाळी आलं की आपलं टाइम टू टाइम चालेल. आमचे काही भक्त कार्तिक मास मध्ये फक्त फळावरती असतात. म्हणतात काय वर्षभर खायचंच आहे की मला. काही लोक तर 5 दिवस उपवास करतात, हायवेवरती जगतात. अशी पण काही लोक आहेत. घेतलं पाहिजे त्यांच्याकडनं काहीतरी आपण आदर्श. पण हे कसं होतं? आपण करण्याची दृढ निश्चय असलं पाहिजे. हालाकी आज परिस्थिती असं आलंय ना, कलियुग इतका भोगवादी आहे ना, आपण तपस्या करायची म्हटली तरी सुद्धा तपस्या होत नाही आपल्याकडून. नाही होत. एका व्यक्तीला म्हटलं की, म्हणलं तुम्हाला इतकं आहे, म्हटलं थोडासा तुम्ही हेल्दी झालेले आहेत, म्हणलं तुम्ही फास्टिंग जरा करा. म्हणले प्रभूजी फास्टिंग कसं करा, मला शुगरची गोळी घ्यायला लागते. इच्छा आहे फास्टिंग करायची, उपवास करायची इच्छा आहे, पण नाही करू शकत. का? बघा कलियुगात कसं आहे. भगवंतांना प्रार्थना केली पाहिजे आपण की इच्छा आहे माझी, भगवंत ठीक आहे यार, कलियुगाचं तुझं असंच शरीर असणार आहे, असू दे, करायची इच्छा तर आहे ना, कमीत कमी फास्टिंग. एकदा मला आपली इच्छा हीच प्रबळ असली पाहिजे. आपण जे पण कार्य करत असतो ना, हे पहिला आतून कार्य पहिल्यांदा सुरुवात करायची असते. म्हणजे कुठून? इच्छा, मनामध्ये. आणि मनामधून ज्यावेळेस आपण कार्य करतो त्यावेळेस ते आपण काय करतो? बाह्य रूपानं ते प्रकट होते. एक भक्त मला, मी जन्माष्टमीला अभिषेक करत होतो, एक जण मला असा हात लावून होते, दान दे दो दान. ले यार मैंने ऑलरेडी मैं दान दिया कि और क्या देना है, मेरे पास आई क्या दान देने के लिए. मतलब आता मी काय दान म्हणजे तुमचं घेतलं आणि दुसऱ्याला दिलं तर हे काय दान आहे का माझं? मी म्हणलं आता अरे वो नहीं वो तो ठीक है ना, मन में बोलो ना क्या. बोला 9 लाख गाय मैंने दान किया, 1 किलो सोना दान किया, 10,000 लोगों ने अन्न दान किया. इच्छा तो करो. आणि असं कोणी केलं होतं इच्छा माहितीये? काही
आपली तशी परिस्थिती नाहीये, परंतु आपल्या मनामध्ये दान करण्याची इच्छा असली पाहिजे. ज्यावेळेस वसुदेव कारागृहात होते, देवकी आणि वसुदेव, आणि जन्मकाळ कुठे चालला होता? गोकुळमध्ये, है ना. आणि त्यावेळेस बारसं चाललं होतं. भगवान श्रीकृष्णच, नंद महाराज होते, यशोदा माता होती, आणि भगवंतांचा जे उत्सव चाललाय. आणि या ठिकाणी वसुदेव आतून मन आता या जेलच्या बाहेर तर जाऊन मी दान करू शकत नाही, कसं करणार? म्हणून मनामध्ये ध्यानामध्ये काय करतायत? दान करायला सुरुवात करतायत. म्हणून पहिलं मनामध्ये दान करायची प्रवृत्ती आपली असली पाहिजे. भगवंतांना मी काहीतरी देऊ तर ती, नाही तर कशात असून पण द्यायची इच्छा होत नाही. आणि जरी असली तर शेवटचं नाणं कुठे सोडतो आपण? कुठे 1 रुपया आहे ना. होतं, सगळ्यांचं होतं, का नाही आपली? तर ती मनातून आपल्याला दान प्रवृत्ती वाढवली पाहिजे. तर नंद महाराज त्या पद्धतीनं दान देतात, मनामध्ये दान देतात. तर या ठिकाणी सांगितलंय की तो आकडा वाचत होतो मी, 8वा, 9वा, 10वा, 11. भौतिक कार्यापेक्षाचे आध्यात्मिक कार्य प्रधान. शरीराच्या गरजा करून आध्यात्मिकला आपण काय केलं पाहिजे? प्राधान्य केलं पाहिजे. 13. गुरु आणि शास्त्राप्रती आपली प्रतिज्ञा जाहीर करा. गुरु आणि शास्त्र जी काय आपण या महिन्यामध्ये प्रतिज्ञा करतोय ते जाहीर करा की मी असं करणार आहे. 1 महिना मी गुरुंना वचन दिलेलं आहे की मी 16 माळा जप. ते जरा दीक्षित लोकांनी दिलेलंच आहे, जे करतायत ते. आज आई मी तुला आज वचन देतो की मी आज 3 माळा जप करणार, 5 माळा जप करणार. किंवा गुरुंना की हे मी ग्रंथ वाचणार आहे. भागवतम या महिन्यामध्ये मी वाचून संपेन. गीता मी वाचेल. चैतन्य चरितामृत काहीतरी मी ग्रंथ मी काय करेन? वचन घेईन या महिन्यामध्ये आणि ते पूर्ण करेन. शास्त्र वाचण्यानंतर शास्त्राप्रती काहीतरी आपण प्रतिज्ञा घेतली पाहिजे. आपला सर्वात आवडता पदार्थ, अन्न पदार्थ आपण काय केला पाहिजे? खायचं सोडून दिलं पाहिजे. बापरे, कोणाला कोणाला गोड आवडतं, कोणाला नाही आवडत, सगळ्यांना आवडतं. स्वीट आवडतं, पण या महिन्यात ठरवलं पाहिजे की आज मला पिझ्झा आवडतो, मी बंद करेन खायचं 1 महिना, अजिबात खाणार. मला हे ज्यूस आवडतं, मी नाही या ज्यूस मध्ये पिणार. असं आपण काहीतरी आपण खाण्याच्या दृष्टीने सुद्धा आपण काय केलं पाहिजे? एक प्रतिज्ञा घेतली पाहिजे. 15वा, दान धर्म वाढवावा. काय करा? दान धर्म. मी या महिन्यात काय करेन का? मला दान करायचं. मला काल एक फोन आला, रोजी मला 1 ग्रॅम डोनेट करायचे, कुठं करू सांगा. म्हणलं करा. म्हणले की या महिन्यात मला सांगितले की माझी एक मुलगी आहे, माझा एक मुलगा आहे, 1 ग्रॅम मला सोनं दान करायचं. तो सोनं दान करायचं. हे पद्मपुराणामध्ये काय दान केल्याचा काय लाभ असतो हे सगळं पद्मपुराणामध्ये दिलेलं आहे. हे सगळे पद्मपुराणामधले पॉइंट आहेत, हे आपल्या भक्तांनी एकत्रित करून हे दिलेलं आहे. तर दान धर्म या महिन्यामध्ये आपल्याला काय केलं पाहिजे? वाढवलेलं आहे. आणि कलियुगामध्ये आपण किती आपापाचा माल गपापाच घेऊन जाणार आहे. त्यामुळे सावध राहा की भगवंतांना काय द्यायचं का नाही द्यायचं, आहे की नाही? ठरवूया आपण. आहे बाबा, तुमच्या कृपेनं तुमच्या इच्छेनं भगवंता मला सर्व काही मिळालेलं आहे, येता इच्छा मी काय करेन? दान देईन. भगवंत विसरणार नाही. भले आपण कोणाला दिले विसरून जाऊ, कदाचित मला जरी दिलं तर मी विसरून जाईल ही पॅकेट कोणी दिलं होतं, पण कधी कधी नाव ठेवलं, हा या व्यक्तीने दिलं होतं. मला कोणी काय खायला दिलं तर मी मात्र ओळखतो आता कोणाचं कोणी बनवलेलं आहे. चैतन्य महाप्रभू ज्यावेळेस भोजन वेगवेगळ्या ठिकाणी बनवून ज्यावेळेस चैतन्य महाप्रभू मला वाटते दही चिड्याच्या दरम्यान मला वाटते सनातन गोस्वामीनं कोणालाही शिक्षा दिली तर रघुनाथदास गोस्वामी, आणि त्यावेळेस अनेक असंख्य लोकांनी भोग बनवून आणले होते. चैतन्य महाप्रभूने सगळं म्हणले की रूम मध्ये पॅक करून ठेवा. आणि चैतन्य महाप्रभू रोज तिचे मिष्टान्न खायचे, भोग खायचे आणि सांगायचे की हा ही ह्या व्यक्तीचं आहे. गोविंदला सांगायचे की ह्या
आज हे जे बनवलं होतं ना, खूप छान बनवलं, हे या व्यक्तीनं बनवलं. म्हणजे भगवंत विसरणार नाही कुणी काय मला ते दिले. जो भगवंतांना देतो भगवंत त्याला देतात. एकदा करून बघा. भगवान सांगतात, अनन्य चिंतयंतो माम ये जने पर्युपासते तेषाम नित्य अभियुक्तानाम योगक्षम. मला फेवरेट श्लोक आहे भगवद्गीतेचा. अनन्य भावानं सेवा करा. बस मला काही नकोय, मी सेवा करण्याचा प्रयत्न करतोय. भगवंता तुम्ही त्याला यश कसं द्यायचं ते तुम्ही बघा. या भावनेनं आपण सर्व काही दानधर्म आपण केला पाहिजे. धामामध्ये पवित्र स्थळाची तीर्थाची वास्तव्य करा. कुठल्या तरी धामामध्ये जा. आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी काही धाम आहेत. पंढरपूर आहे, नाशिक आहे, कौंडण्यपूर आहे, अनेक तीर्थक्षेत्र आहेत. त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जा. तुम्ही तर तीर्थक्षेत्रामध्येच राहताय. कृष्णा नदी स्वयं कृष्णा नदी आहे, पण तरी पण आपली अशी इच्छा झाली पाहिजे की मी कधीतरी त्या कृष्णा नदीमध्ये जरा डुबकी मारावी. घाटावरती जातात असं करायला. कधी कधी घेऊन जायचं गमच्या वगैरे, एक डुबकी मारत जाऊ कृष्णा नदीमध्ये. पवित्र नदी आहे. वृंदावन मध्ये जा, पंढरपूर मध्ये जा. या धामामध्ये कमीत कमी काहीतरी दिवस आपण वास्तव्य केलं पाहिजे भगवंतांच्या सानिध्यामध्ये. या धामामध्ये झोपणं म्हणजे भगवंतांच्या मांडीवरती झोपल्या समान. भगवंतांच्या मांडीवरती असे धाम पवित्र धाम आहे. त्यानंतर भगवंतांना तुळस किंवा कमळ फुलाची फुलं अर्पण करावी. रोज भगवंतांना आपल्याला वेळ मिळाला, वेळ काढा. तुळशीचे 108 पानं घ्या. 108 पानं आपला संकल्प करा. भगवंतांच्या चरणावरती ही पानं अर्पण करा. ओम कृष्णाय नमः, ओम गोविंदाय नमः, नाहीतर एक जरी मंत्र आला तरी चालेल. त्या मंत्रानं अर्पण करून भगवंतांना काय केलं पाहिजे, आपल्याला तुलसी किंवा कमळ. भगवंतांना अतिशय प्रिय काय, कमळ. आणि कमळ अर्पण करणं म्हणजे लक्ष्मी अर्पण केलं असं म्हणा. कमलापती, भगवंतांचं नाव काय, कमलापती. तर भगवंतांना तेही देऊ शकतात तुम्ही. थोडा क्रोधावरती नियंत्रण ठेवा, सर्वात महत्वाचं आहे. या महिन्यात क्रोध करू नका. राग आणि भीक माग, हे की नाही, असं समजा मी म्हण ऐकली आहे. राग करायचं आणि भीक मागायची. म्हणून क्रोधाविष्ट व्हायची काही गरज नाही. का क्रोधाविष्ट होतो, कारण आपलं जे ध्यान जे आहे हे एखाद्या विषयावरती काय असतं, अतूट आसक्ती झालेली असते. ध्यायतो विषेत पुंसा संगस्तो उपजायते संगात संजयते कामा कामात क्रोध विजायते. क्रोधात भवती सम्मोहा सम्मोहा स्मृती विभ्रमा स्मृती विभ्रमात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. पतन होतं आपलं. काय होणार आहे क्रोध करून? क्रोधाने काय होतं, पतन होतं. किती दिवस आपल्या बरोबर गोष्ट असणार आहे, एखाद्या गोष्टीवरती आपण असत अरे काही वर्ष नंतर ती आपल्यापासून ती दुरावली जाणार आहे. तर म्हणून क्रोधावरती आपण काय केलं पाहिजे, नियंत्रण केलं पाहिजे. त्यानंतर वैष्णव अपराध, भक्तांचा अपमान टाळा. आपण आहे ना, कधी कधी भक्त एकत्र झाले, एकामेकाची खेचायची सवय असते ना, ते बंद करा. आपण सत्संगात आहोत, आपण जिथे ऐकणार. ह्यामुळं काय होणार आहे, अपराध होणार आहेत एखाद्या भक्तांच्या प्रती. कशाला अपराध? आणि एखाद्याची निंदा केली त्याला चांगलं वाटतंय काय? नाही वाटत. कशाला ते करायचं? आपल्याला ज्या रस्त्याला जायचं नाही त्या रस्त्याचं नाव कशाला विचारायचं, आहे की नाही? ते सत्संगात येऊन नाही झालं पाहिजे, किंवा भगवत भक्तांच्या मध्ये नाही झालं पाहिजे. कारण हे आपण टाळलं पाहिजे की एकमेकांची निंदा आणि वैष्णव अपराध. सगळ्यात मोठा काय असेल तर वैष्णव अपराध आहे. वैष्णव अपराध म्हणजे गजस्नान. गजस्नान म्हणजे हातीस्नान. हातीस्नान काय करतो, नदीत जातो, तळ्यात जातो, आंघोळ करतो, बाहेर येतो आणि माती घेतो परत अंगावर ठेवतो, हे की नाही? प्रभुपाद म्हणतात वैष्णव अपराध म्हणजे एका फुलाच्या बगीचेमधनं हत्ती चाललाय
फुलं आहेत, केळीचे बगीचे आहेत, फुलांची झाड आहेत, आणि त्याच्यामधून हत्ती चाललाय. तो हत्ती सहजासहजी जाईल का हो त्याच्यातनं? केळाच्या बागेतनं जर हत्ती जर चालला तर एकदम व्यवस्थित जाईल ना, असा जरा तिरका बिरका होऊन. नाही, ही झाड पडल, ती झाड पडल, होईल होईल का? असं नाही होणार. म्हणून ह्या गज हत्तीला अपराध म्हणजे फुलाच्या बागेत हत्ती जाणं, नासधूसच होणार. गजस्नान करू नका. इकडं सत्संगात यायचं, इकडं बसायचं, आणि आपण काय करायचं? निंदा नामस्ती करायची. हे नाही झालं पाहिजे. आणि वैष्णव अपराध होतो. एखाद्याचं मन दुखवणं म्हणजे वैष्णव अपराध आहे. नाही दुखवायला पाहिजे. तर वैष्णव अपराधापासून आपण काय असलं पाहिजे? नेहमी सावधान असलं पाहिजे. काही पुस्तकांचे वितरण करा. प्रभुपाद म्हणतात की पुस्तक वितरण भले आपल्या पैशाने करा, किंवा प्रभुपादांची पुस्तक आहेत स्टॉलवरती घ्या. मी आज भगवद्गीता एखाद्याला दान करेन, मी हे करेन. शास्त्र दान करणं म्हणजे स्वतः कृष्णाला दान केल्याचं मान. कृष्ण प्रचार हे सर्वात मोठं नाही. पुस्तकांचं वितरण करा की कशा पद्धतीने या पुस्तकाद्वारे भगवंतांची भक्ती इतरांना मिळेल. वैष्णवांची सेवा करा, त्यांना प्रसादासाठी आमंत्रण करा. असं वाटलं 2 भक्तांना 4 भक्तांना आपल्या कपॅसिटीनुसार एखाद्या भक्तांना काय करा? प्रसाद भरवणं, त्यांना भगवंतांचा प्रसादानं अर्पण करणं, हे या महिन्यामध्ये आपण करू शकतो. अधिक हरिकथा ऐका. आज काही कथेला, कथा म्हणजे पारंपरिक आपल्या ज्या संप्रदायामध्ये आहे, अपसंप्रदायाचं ऐकू नका. अपसंप्रदाय म्हणजे प्रभुपाद म्हणतात की इकडं कथा करतोय आणि त्याच्यात तोंडामध्ये अपवित्रता आहे. अशांची कथा ऐकण्यात काय आहे? प्रभुपाद म्हणतात की दूध आहे, अमृत आहे, दूध अमृत आहे, पण त्या अमृताला जर सर्पदंश केलेला आहे, ते दूध तुम्ही प्याल का? म्हणून म्हणतात, प्रभुपाद म्हणतात, एखाद्या अपवित्र व्यक्तीकडून ऐकणं म्हणजे सर्पानी दंश केलेलं जे दूध आहे, सर्पाने तोंड लावलेलं जे दूध आहे, ते दूध आहे. एका भक्ताने विचारलं की हे कसं काय अपवित्र होऊ शकेल? का नाही अपवित्र होऊ शकणार? दूधच आहे ना ते, हे शास्त्रच आहे. शास्त्र अपवित्र नाहीये, दूध अपवित्र नाही, पण त्याला स्पर्श केला ना, आहे की नाही? त्याला मायावाद. प्रभुपाद चैतन्य महाप्रभू म्हणतात, मायावाद भाष्य शून्यला होईल सर्व नाश. मायावादी भाष्य जरी ऐकलं तर आपला सर्व नाश होतो. भगवंतांना निराकार मानणं मायावाद आहे. भगवंत निराकार कसे असू शकतात? अशी कुठली गोष्ट आहे ज्याला आकारच नाही? तुम्ही सांगू शकता? निराकार आहे म्हणजे अवकाशी की निराकारच आहे? आकाश निराकार आहे? अरे निराकार, आकार आहे म्हणूनच निराकार म्हणताय ना, हे की नाही? मी काय म्हटलं? आकार आहे म्हणून निराकार म्हणताय ना. निराकार कसं होऊ शकेल? नाही, हे खूप मोठी फिलॉसॉफी आहे. तर आपल्याला काय करायचं? आपल्या भगवत भक्तीमध्ये जे कोणी परंपरेत आचार्य आपल्याला प्रवचन देतात, प्रभुपादांची हिंदी प्रवचन आहे, काही मराठी भक्त येणार आहेत, ज्यांच्यामध्ये कृष्ण हेच भगवंत आहेत आणि जीव हा परमात्मा भगवंतांचा अंश आहे. जीव कधीही भगवंत होऊ शकत नाही. जीव कधीही भगवंत होऊ शकत नाही. जीव हा जीव भगवंतांचा सेवकच आहे आणि सेवकामध्येच खरा आनंद आहे. म्हणून प्रभुपाद एक उदाहरण देतात. का मी हा विषय छेडला? कारण बऱ्याच वेळेस आपले भक्त असून सुद्धा अपसंप्रदायामधलं ऐकण्याची त्यांची वृत्ती असते. तर हे नाही ऐकलं पाहिजे. जसं समुद्र आहे, त्या समुद्राचा एक थेंब आणला आणि कोणी म्हणला की हा समुद्र आहे. तो समुद्र आहे का? समुद्राचा एक थेंब आहे, पण तो समुद्र नाही. समुद्र काय? क्वांटिटी वेगळी आहे.
पण त्या क्वालिटी, जसा हा थेंब आहे, हा अंश आहे. हा अंश म्हणजे समुद्राचा तो एक अंश आहे, पण तो समुद्र नाही. तसंच आपण जीव आहोत, पण भगवंत नाहीत. आपण भगवंतांचे सेवक आहोत. म्हणून भगवान सांगतात, हे सर्व जे जीव आहेत ना, माझे शाश्वत अंश आहे. ममेव अंशज जीव लोके जीवभूत सनातन. सनातन शाश्वत माझे अंश आहेत. ममेव अंशज जीव लोके जीवभूत सनातन. मन षष्टानी इंद्रियानी. मनासहित 6 इंद्रियांना हे संघर्ष करतायत. मन षष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. ह्या प्रकृतीमानी काय करतायत? संघर्ष करतायत स्वतःला श्रेष्ठ मानण्यास. त्याच्यामुळे जीव दुःखी आहे. ह्या जीवानं फक्त मी ठरवायचंय की मी भगवंतांचा अंश आहे, मी भगवंतांचा दास आहे. ही भावना जर आपल्यात असेल, भगवंताला ती मान्य. आणि मी भगवंत व्हायचंय, मीच भगवंत आहे, त्याच्यासाठी तर आपल्याला पाठवलं या जगामध्ये. हो भगवंत तू सर्वश्रेष्ठ तू हो. आणि आपण तेच प्रयत्न करतो, मी कसा सर्वश्रेष्ठ आहे. नाही, आपण सर्वश्रेष्ठ नाहीये. आपण भगवंतांचे सेवक आपण दास आहोत. दास दासानु दास. हे आपल्याला तत्वज्ञान दिलेलं आहे आपल्याला. गोपीर भरतोर पदकमल यो दास दासानु दास. आम्ही गोपींच्या पण दासांचे पण दासांचे पण दासांचे पण दास. आहे की नाही? कधी कधी आपल्याला दीक्षा मिळाली ना, आपल्याला नाव पसंत नाही आलं की मला हे नाव मिळालंय, मला हे पसंत नाही. एकदा गेला होता महाराजांच्याकडे एक भक्त, म्हणले माझं नाव बदलून द्या. अरे म्हणले मूर्ख, म्हणले तुला हे जे नाव दिलेलं आहे ना, ते आध्यात्मिक नाव आहे. कृष्णाचे सर्व नाव आहे सारखे आहेत त्यांच्या कार्यानुसार. हे जे नाव जे आहेत ना, त्याच्या पाठीमागं मी एक नाव दिलेलं आहे. काय? कृष्णदास. काय दिलेलं आहे? कृष्णदास. वेणुधारी दास. तुझा दास महत्वाचा आहे. तू भले वेणू आस नाही तर काही आस, कृष्ण आस, अजून काय परमात्मा दास आस, पण तू काय? दास. दास हा जी डोक्यात आहे ना, तो तू विसरू नकोस. काय करू नको? विसरू नको. दास म्हणून जर आपण जर तो जो भाव जर विसरला, तर ती आपल्याला भगवंत कधी आपल्याला जवळ आपल्याला कळत नाही. म्हणून आपल्याला नेहमी ठरवायचं, दास दासोनु दास. या सर्वांचा मी दास कसा होईल, ही भावना आपल्यामध्ये असली पाहिजे. मी आज्ञाकारी नाहीये, मी आज्ञाकारी आहे. मी आज्ञाकारी नाहीये. काय म्हणतात त्याला? सॉरी, मी आज्ञाधारी आहे की नाही. मी आज्ञा अवक्या सोडणारा नाही. काय ते म्हणतात त्याला, काय म्हणतात समजून घ्या तुम्ही. आदेश देणारा नाही मी आदेश धारण करणारा, आज्ञाकारी. म्हणून प्रत्येकाला सेवा देताना सुद्धा ही तुम्हाला सेवा जमेल का, कराल का तुम्ही, या भावनेनं आपण सेवा दिली पाहिजे. ही सेवा करे तू म्हणजे काय झालं, तुम्ही बहुत झाला त्याची. नाही, ही तुम्हाला सेवा जमेल का जरा, ही तुम्हाला सेवा कराल का, है की नाही. या भावनेतून आपण विचारलं पाहिजे. म्हणून आज्ञाकारी या ठिकाणी सांगितले की कशा पद्धतीने आपण भगवंतांची हरिकथा आपण ऐकली पाहिजे. कथा ही जी ऐकण्याची आहे ती आपण परंपरेत ऐकायला. प्रभुपादांच्या अनेक हिंदी कथा आहेत. किती लोक आहेत हिंदी समजत नाही, समजतं ना सगळ्यांना, इंग्लिश नाही समजणार. पण आमचे काही लोक, काही माताजींना इंग्लिश येत नाही, पण महाराजांचे प्रभुपादांचे कानावर शब्द पडतात आणि ते शब्द ऐकून ऐकून परत परत ते इंग्लिश बोलतात. काही वाटतं जमतं त्यांना. तर आपल्याला काय, गुरुची वाणी महत्वाची. काय महत्वाचे? वाणी आहे. ती वाणी आपल्या हृदयात जाणं. त्या वाणीमुळे आपल्याला आपल्यामध्ये शुद्धता तयार होते. तर त्यानंतर धाम परिक्रमा. धामाची आपण काय केली पाहिजे? परिक्रमा केली पाहिजे. मंदिराची आपण काय केली पाहिजे? परिक्रमा केली पाहिजे. त्यानंतर मंदिराची दररोज आपण स्वच्छता केली पाहिजे. मंदिरामध्ये आपल्याला मंदिर असेल त्या मंदिरामध्ये किंवा घरातली तर मंदिरं झाडत जावं. या महिन्यामध्ये तर काही लोकांची मंदिरं मी बघितलेली, आठवडाभर अगरबत्ती लावतात पण ते तिथंच कचरा पडलेला असतो. साखर ठेवलेली मुंग्या घेऊन चाललेल्या, तरी पण ती वाटी उचललेली नाही. अशी मंदिरं नाही आहे.
झुरळ लागलेले आहेत, जाळ्या लागलेले आहेत. नाही, मंदिर म्हणजे स्वच्छ आहे की नाही. स्वच्छता म्हणजे काय, क्लिनलीनेस इज द नेक्स्ट गॉडलीनेस. म्हणजे स्वच्छता ही, स्वच्छतेचं रूप असं आहे की भगवंतांच्या जवळ जाणंच. म्हणून इस्कॉनचे मंदिर गेला असेल कधी, क्लीननेस असतं. प्रभुपादांनी तेवढं. महाराजांनी ज्यावेळेस एक वेळेस छोटीशी यात्रा घेऊन गेली होती, लय नाही 50 लोक होते, आणि 50 लोकांनी महाराजांची यात्रा केली. आणि त्या यात्रेमध्ये ज्यावेळेस यात्रा झाली, त्या यात्रेच्या शेवटच्या दिवशी महाराज प्रत्येक रूम मध्ये गेले होते आणि ते रूम बघितले. आणि महाराज म्हटले की वैष्णव तो व्यक्ती आहे की ज्या ठिकाणी गेलेला आहे त्या ठिकाणी कचरा करण्यासाठी तो गेलेला नाही, तर तो पहिला कचरा काढून ती जागा कशी शुद्ध झालेली असेल, स्वच्छता केलेली असेल, तो खरा वैष्णव. म्हणून महाराजांनी प्रत्येक रूम मध्ये गेले आणि काही रूम मध्ये महाराजांनी घड्या पण मारल्या होत्या. म्हटले की ही रूम बघून या. म्हटले ज्या भक्ताची होती, मला वाटतं की 50 लोकांचे 10 रूम्स होत्या. हे महाराजांनी स्वतः केलेलं आहे. एका ब्रह्मचारी क्लासमध्ये सांगितलं की आपण ते रीत घालून द्या. किती हॉटेलवाला सुद्धा म्हणला पाहिजे आणि की अरे ही लोक आली पण माझी ही रूम वापरली का नाही, काय वापरली, या रूम मध्ये ते झोपले होते का, हे राहिले होते का, आणि इतकी तिला क्लीन वाटली पाहिजे रूम. तर हे आपले म्हणजे वैष्णव म्हणजे तो की गेलेल्या जागेवरती तो पहिल्यापेक्षाही अतिशय सुंदर करून जातो, तो खरा वैष्णव आहे. तर म्हणून मंदिराची स्वच्छता एक खूप आपल्या माहित आहे, आपल्या घरापासून चालू केली पाहिजे. आणि सगळ्यात मोठं मंदिर म्हणजे आपलं शरीर आहे. हे शरीराची स्वच्छता ही मंदिर आहे. तर ही स्वच्छता कशी केली पाहिजे, नामस्मरणाने. आपलं हृदय स्वच्छ होईल, आपलं हृदय, शरीर स्वच्छ, मंदिर स्वच्छ. त्यानंतर नदीमध्ये स्नान करा. जसं मी सांगितलं, कृष्णा नदीवर गेला तर महाराज डॉक्टर काय फरक पडतो, होईल आपल्याला काहीतरी त्याचा लाभ मिळेल. त्यानंतर दररोज भगवंतांना दिवा लावला पाहिजे. शक्य झालं तर तुपाचा दिवा लावा. भगवंतांना दिवा बत्ती करा. आपले व्रत पूर्ण झाल्यावर भक्तांमध्ये प्रसाद वाटप करा. जर मी केलंच व्रत, ह्या महिनाभर जर पालन केलं, काहीतरी आपण भक्तांना प्रसाद अर्पण करतो आपल्या इच्छेनुसार. तर असा हा 27 या महिन्यामध्ये फायदे मनाची. हे कशासाठी आपण करतोय, आपल्या मनाची शुद्धता होईल, भक्तीमध्ये वाढ होईल आणि आपल्या कर्माची शुद्धता वाढेल. भक्तीमध्ये वाढ झाली, मनामध्ये शुद्धता आली, कर्माची शुद्धता जर झाली तर त्या ठिकाणी कृष्ण प्राप्ती ही आपल्याला होणार. आणि कृष्ण प्राप्ती म्हणजे काय, कृष्ण प्राप्ती म्हणजे काय, कशाला आपल्याला कृष्ण प्राप्ती करायची हो, का करायचे, कशासाठी करायची कृष्ण प्राप्ती सांगा कोण. का करायची, अजून काही तर असेल का करायची, भगवत धामातच जायचं. नाही घेतलं तर तिथं सेवा प्राप्त करण्यासाठी. सेवा प्राप्त करण्यासाठी इथं सेवा करता आणि तिथं सेवा. मेन आहे की आपल्याला हे जन्म मृत्यूचे जे चक्र जे आहे ना, हे तोडायचं आहे. बस झालं यार. कितीतरी आई वडिलांच्या गर्भामध्ये आपण फिरून आलोय, कितीतरी वेळा मांजर झालोय, उंदर झालोय, झुराळ झालोय, पाली झालोय, अनेक वेळा जन्म घेतलेला आहे. आपला हा जन्म पहिला नाहीये, आपला हा जन्म पहिला नाहीये. आपला हा जन्म अनेक आपण जन्म घेऊन आलेला आहे. आणि एक जन्मामध्ये आपल्याला ही भगवंतांची भक्ती मिळाली आणि ती आपल्याला निष्ठेनं करायची आहे, दृढतेने. जन्म मूर्तीचं चक्र आपल्याला तोडायचंय आणि भगवंतांची सेवा करायची. सगळ्यात मोठं आहे की भगवंता मला कुठेही ठेवा, पण मला तुमच्या सेवेमध्ये ठेवा. जन्ममूर्ती तर ठीकच आहे, पण भगवत भक्तांची इच्छा ती असते की भगवंता
मला कुठंही जन्माला घाला, पण त्या ठिकाणी मला भक्तिमय मला सेवा मला अर्पण करा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कोणाला काही प्रश्न, काही टीका टिप्पणी आहे?